नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर झालेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपचा 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 195 जागेंवरचे उमेदवार निश्चित, यात 28 महिलांचा समावेश। 50 पेक्षा कमी वयाचे 47 उमेदवार, अनुसूचित जातीचे 27 लोक तर अनुसूचित जमाती 18, ओबीसी 57 लोकांना मोदी सरकारकडून उमेदवारी। पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार तर गांधीनगरमधून अमित शहा असतील उमेदवार, तर राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर। 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशमधून 51, पश्चिम बंगाल 26, मध्य प्रदेशचे 24, गुजरातचे 15, राजस्थानमधून 15, केरळचे 12, तेलंगणाचे 9, आसामचे 11, झारखंड आणि छत्तीसगडचे प्रत्येकी 11, दिल्लीचे 5, जम्मू काश्मीरचे 2, अरुणाचल प्रदेशमधून 2, गोव्याचे 1, त्रिपुरातून 1, अंदमान निकोबारमधून 1 अशा 195 उमेदवारांची नावे जाहीर। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही। महायुतीचं जागा वाटप झालं नसल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली नसल्याची माहिती। भाजपच्या यादीत 2 माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेशातल्या विदिशातून शिवराज सिंह चौहान आणि गोव्यातून श्रीपाद नाईक तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी। मूळच्या जौनपूर असलेल्या आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपकडून बक्षिसी। अरुणाचल प्रदेशमधून किरण रिजिजू यांना उमेदवारी जाहीर, तर छत्तीसगडमधील कोरबामधून सरोज पांडे यांचं नाव समोर। नवी दिल्लीतून बांसुरी स्वराज, उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी, दक्षिण दिल्लीमधून रामवीर अविधुडी आणि पश्चिम दिल्लीमधून कमलजीत शहावत यांना उमेदवारी जाहीर। गोरखपूरमधून रवी किसन, अमेठीमधून पुन्हा एकदा स्मृती इराणी यांचं नाव तर मथुरातून पुन्हा एकदा हेमा मालिनी यांच्या नावाची घोषणा।